सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, काल आपण ब्लाऊजची मापे पाहिली, तर आज आपण काय करणार आहोत, 4 टक्स ब्लाऊजची कटिंग पूर्ण मापे कशी घ्यायची, जशा मापे आपण काल घेतली होती त्यानुसार आपण मापे कशी टाकायची आणि 4 टक्सचा ब्लाऊज आपल्याला आज कट करायचा आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता चॅनलला नवीन आले असतील तर सबस्क्राइब करा, म्हणजे आपण पुढची सुरुवात करूया। आता हे ब्लाऊज पीस आहे बघा, हे 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज पीस आहे। आता यावरती आपण काय करणार आहोत, पूर्ण ब्लाऊजची आता आपल्याला साधा ब्लाऊज शिवायचा आहे, त्याची पूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर सर्वप्रथम काय करूयात, आता आपण तुम्हाला दाखवते मी कटिंग कशी करायची ते। आता हे ब्लाऊज पीस आहे। आता या साईडनं बघा, या साईडनं ही जी शिलाई असते, इथं धागा वगैरे नसतो, हे पॅक असतं। त्याच्यानंतर इथं पीस संपतं, म्हणजे इथं धागा वगैरे असतो। तर इथं काय करायचं आपल्याला, ह्या ब्लाऊज पीसची अशी 4 घडीवर आथरून करायची। ही ब्लाऊज पीस असं आथरले मी 4 घड्या केल्या त्याच्या। तर यावरती काय करूयात, आपण सर्वप्रथम बाही कटिंग करूयात। तर आता आपल्याला काय करायचंय, आता ह्या अशा 4 घड्या केलेल्या आहेत। त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं अर्ध्या इंचाची मार्जिन आपण सोडून अशी लाईन आखून घेऊयात। अशी लाईन आखली, त्यानंतर काय करायचं, आता हे साधा ब्लाऊज आहे, आता हे अर्धा इंच आपल्याला काय करायचं, असं फोल्ड करण्याचं ते। त्यानंतर साधा ब्लाऊजला काय असतं, अशी पट्टी दुमडायची असते, दंड घेराच्या जागेवर अशी पट्टी दुमडून मग त्यावरती शिलाई मारून इथं हात शिलाई करायची असते। तर इथं काय करायचं, ही पट्टी कितीची असते माहिती आहे का, ही पट्टी असते 1.5 इंचाची। तर ही पट्टी आपण अशी 1.5 इंचाची पहिले आखून घेऊया। आता हे अर्धा इंच आपल्याला दुमडण्यात जाणार आणि ही अर्धा इंचाची आपली दंड घेराला जी आपली पट्टी असते साध्या ब्लाऊजला, ती पट्टी जाणार। आणि त्यानंतर आता इथून काय करायचं आपल्याला, इथून बाहीचं माप टाकायचं आहे। तर इथून बाहीचं माप आहे, आता माझी बाही आहे बघा, बाही आहे 5 इंचाची। आता इथं अर्धा इंच आपण सोडून दिले, ती पट्टी आपण सोडून दिली, म्हणून आपण काय करणार आहोत, इथं फक्त आता अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे वरती जे आपल्या दंड घेराला जी वरती शिलाई असते ती शिलाई, शोल्डरला जी शिलाई असते ती शिलाई आपल्याला मारण्यासाठी अर्धा इंच आपण मार्जिन सोडणार आहोत। म्हणून मी अर्धा इंच वाढून घेतलं, 5 इंचाची बाही आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 5.5 इंचावर आखून घेतलं। त्यानंतर आता ही अशी पूर्ण मी लाईन तुम्हाला आखून दाखवते बाहीसाठी। आता याला आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंचाची कॅप हाईट द्यायची, म्हणजे बाहीला जे गोलाकार देतो ते आपल्याला 2.5 इंचावर द्यायचं आहे। किती, 2.5 इंच। 5 ते 6ची बाही असल्यावर आपल्याला 2.5 इंचाची कॅप हाईट द्यायची असते। तर इथं 2.5 इंचाची कॅप हाईट दिली। मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथं आपण काय करूया, 8.5 इंचावर मार्जिन करूयात। ही 8.5 इंच मार्जिन, म्हणजे आपला 34 इंच छाती आहे, 34 इंचाचा छातीचा भाग आपला 8.5 इंच होतो। मग त्यानुसार आपल्याला या बाहीची आपल्याला दंडघेर बाहीचं आपल्याला काय करायचं आहे, कॅप हाईट टाकायची आहे। तर इथं आता मी 8.5 इंचावर मार्जिन केली आणि इथून आता मला काय करायचं आहे, बाही आपल्याला अशा प्रकारे आखून घ्यायची। बाहीला आता अशा प्रकारे गोलाकार द्यायचा। त्यानंतर इथं आता दंडघेर घ्यायचा आपल्याला, किंवा मग इथं घेतला तरी चालतो। तर 6 इंच दंडघेर आणि ही मार्जिन अशा प्रकारे जाणार आपली। आणि इथं आता मग नंतर आपण काय करूयात, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी लागतं, तर ते नंतर आपण इथं कपडा जॉईंट करून घेऊयात। ही झाली आपली साध्या ब्लाऊजला बाही कटिंग। आता हे पूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, म्हणून मी तुम्हाला बाही कटिंग दाखवलेली आहे। आता हे कटिंग करून घेते मी। आता हे इथला भाग मी असा कट करून घेणार नाही, कारण इथं आपल्याला जॉईंट लावायचा आहे। त्यामुळे नंतर जेव्हा आपण जॉईंट लावतो तेव्हा आपण इथं कटिंग करून व्यवस्थित मग हा भाग आपण जोडून घेऊयात। आता इथं आपल्याला अर्धा इंचाची समोरचा भाग मच्छी कट काढायचा असतो, अर्धा ते पाऊण इंच आपल्याला मच्छी कट काढायचा असतो, तो अशा प्रकारे काढून घ्यायचा। शक्यतोवर मी नंतर जेव्हा
ब्लाऊज आपण जोडायला घेतो बाई तेव्हाच कट करत असते, पण तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे मच्छी कट करायचा असतो. आणि इथं मग असा मध्यभागी टक्स देऊन द्यायचा. जेव्हा आपण शोल्डरला जोडतो तेव्हा व्यवस्थित जोडल्या जाते बाही. ही झाली आता आपल्या बाहीची कटिंग. त्यानंतर आता हे उरलेलं कापड आहे, यामध्ये आता आपण ब्लाऊजची पूर्ण मापे टाकणार आहोत. तर काय करायचं, आता हे इथं बाहीचा भाग काढलाय, दुसऱ्या साईडला काय करायचं, अशी पीस करून अशी घडी टाकायची. आता ही घडी अशी टाकायची. तर ही बाहीचा भाग आपण कट केलेला होता म्हणून इथं आता कपडा संपलेला आहे, म्हणून ही अशी बाही टाकायची. आता इथं आपल्याला व्यवस्थित कपडा कट करायची गरज पडणार नाही, कारण इथं आता ही बंद बाजू आहे ही कपड्याची. तर इथून आता आपल्याला काय करायचं, पाठीचं माप टाकायचं. तर आता आपल्याला उंची अशी घ्यायची आणि छातीचं माप आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे. हे बघा, अशी उंची, अशी छाती घ्यायची आणि अशी उंची घ्यायची. तर आता इथून शेवट, आता हे इथून सरळच भाग आहे, इथं आता आपल्याला कट वगैरे करायची काही गरज नाही आहे. म्हणून आता इथं काय करायचं, इथं असा टेप ठेवायचा आणि इथून पूर्ण उंची घ्यायची. आता इथं पूर्ण उंची आलेली आहे बघा, 13.5 इंच आहे. तर 1 इंच शिलाई मार्जिन सोडायची, म्हणून मी 14.5 इंचावर घेते. हे 13.5 आणि 1 इंच शिलाई मार्जिन, उंचीमध्ये 1 इंच ॲड असते म्हणून. आता इथं एक पॉईंट भेटला आपल्याला. त्यानंतर आता इथं कमरेचं माप, तर कंबर किती होती माझी 30 इंचाची, तर 7.5 इंच 30 इंचावरती चौथा भाग म्हणजे 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर छाती आहे 34 इंच. हे बघा इथं मापे लिहून घेतलेत मी. उंची, छाती, कंबर, शोल्डर, मुंडा, बाही, दंडघेर हे पूर्ण माप मी लिहून घेतलेत. तर आता 34 इंचाची छाती आहे म्हणून चौथा भाग होतो 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर बरोबर आपलं पूर्ण माप बसतं इथे. आता आपल्याला काय करायचं, इथं शोल्डर घ्यायचं आहे. आता हे मापे टाकून घेतलेत मी. आता नंतर आपण मापे टाकून व्यवस्थित मार्जिन करून घेऊयात. 5.5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे. त्यानंतर मोंडा घ्यायचा आपल्याला. शोल्डर होतं आपलं 5.25 इंचाचं आणि 5.5 इंचाचा मोंडा. बरोबर 5.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची. आणि आता इथं टाकायचं आपल्याला छातीचं माप. इथं पण टाकलेलं आहे म्हणजे मार्जिन करून दाखवण्यासाठी तुम्हाला मी. इथं आता 8.5 इंच आणि अशी रेष ओढून घ्यायची आणि इथं 2 इंचाची शिलाई मार्जिन द्यायची. हे झाला शोल्डर आपलं आणि असा झाला मुंडा. आता इथं मुंड्याला गोलाई द्यायची आपल्याला, ह्या कोपऱ्यावरून देतात. तर या कोपऱ्यावर बरोबर 1.25 इंचावर आपल्याला मागचा मुंडा घ्यायचा असतो, म्हणजे गोलाई घ्यायची. 1.25 इंच म्हणजे किती, 1 इंच पूर्ण आणि त्यावरती 2 रेषा. हे बघा, हे इथं 1 इंच आलेलं आहे आणि इथून 2 रेषा म्हणजे 1.25 इंच झालं. म्हणून आता इथं 1.25 इंचावर मी अशी टेप ठेवते तिरकस आणि त्यावरती अशी एक मार्जिन करून असा पॉईंट काढून घेते आणि त्या पॉईंटला मग असा गोल आकार द्यायचा. आता हे गोल आकार देताना थोडासा इथं खालच्या साईडला जाऊ द्यायचा, असा आपला मार्जिन केलेला जे चॉक आहे तो नकळत. आणि आता ह्या मार्जिन आपल्या सरळ करून घ्यायच्या, ज्या केल्या होत्या आपण त्या मार्जिन. एवढं आलं तुमच्या लक्षात. आता इथं काय करायचं, गळारुंदी घ्यायची आपल्याला. तर इथं आता आपण गळारुंदी घेणार आहोत 2.25 इंच, म्हणजे 2 इंच आणि वरती 2 रेषा, म्हणजे 3 इंचाचं आपलं शोल्डर तयार होईल. इथं बघा, बरोबर 3 इंचाचं शोल्डर तयार होतं इथं, हे 2.25 इंच गेल्यानंतर. आणि मागचा गळा आहे 9.5चा. तर हा गळा जेव्हा तुम्ही शिवताना तेव्हाच कट करायचा शक्यतोवर, अगोदर कट करून ठेवायचंच नाही. एखाद्या जर कस्टमरने सांगितलं की नाही आम्हाला गळा चेंज करायचा आहे
आणि गळ्याला डिझाईन वगैरे टाकायची, तर मग त्यावेळेस आपण जर ब्लाऊज कट केलेला असेल मग गळा पण कट करून जातो आपला, मग आपल्याला अडचण येऊ शकतात. म्हणून शक्यतोवर नंतरच गळा कट करायचा. पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून मी पहिले तुम्हाला मार्जिन करून दाखवते. आता इथं पाठीला टक्स द्यायचे, तर इथून 4.5 इंचावर अंतर घ्यायचं. कोणती बाजू असो, कमरेचा किती माप असले तरी चालतं. किंवा मग काय करायचं, हे शोल्डर आहे ना, हे शोल्डरचा बरोबर मध्ये धरायचा आणि असा टक्स द्यायचा, बरोबर मध्ये धरायचा बरोबर आणि असा टक्स द्यायचा. आणि तिथून गळ्याच्या थोडंसं खाली आपल्याला पाठीचे टक्स द्यायचे असतात. तर हे टक्स मी आता 4.5 इंचावर घेते आणि इथं निमुळता टक्स द्यायचा असतो इथं, आणि इकडे थोडीशी जास्त मार्जिन धरायची असते. अशा प्रकारे ही झाला पाठीमागचा भाग. आता इथं पाठीमागचा भाग मी कट करून घेते, नाहीतर मग नंतर कट करते. आधी तुम्हाला समोरचा भाग पण दाखवते आता कशा प्रकारे कट करायचं ते. आता हे उरलेलं ब्लाऊज पीस आहे इकडे, तर यावरतीच मी आता तुम्हाला समोरचा भाग कट करून दाखवते. आता इथं 5.5 इंचावर जी मार्जिन केलेली आहे ती तशाला तशीच ठेवायची. जशाला तशी ठेवल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे, आता इथं आपल्याला 1 इंच परत वाढून घ्यायचं आहे. तर मी इथं 15.5 इंचावर उंची घेते आणि पूर्ण लाईन आखून घेते. इथे 1 इंच एक्स्ट्रा का मार्जिन घेतली माहिती आहे का, तर इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची. मग ती क्रॉसपट्टी कट केल्यानंतर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे, म्हणजे दोन्ही बाजूचा अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जातं. म्हणून आपण इथे 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलेली आहे. आता काय करायचं, इथून परत मोंडा जसा तसा घ्यायचा. 5.5 इंचाचा मोंडा घेतलेला होता आपण, बरोबर 5.5 इंचावरच मार्जिन करून मोंडा घ्यायचा. जेवढी छातीचं माप होतं तेवढं छातीचं माप घ्यायचं आपलं. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलं होतं ते पण सोडून घ्यायचं. जसं कमरेचं माप होतं तसंच कमरेचं माप पण घ्यायचं. 2 इंच शिलाई मार्जिन सोडली होती ती पण घ्यायची, असं आखून पण घ्यायचं. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं आपण आता हे जे मोंडा आपण आखलेला होता त्याला थोडंसं असं तिरकस घ्यायचं. म्हणजे आपलं जे छातीचं माप आहे त्या साईडला थोडंसं तिरकस आपला मोंडा अशी तिरकी रेष मारून घ्यायची. पहिले सरळ मारली, नंतर तिरकी मारून घ्यायची. आणि मग तिथून काय करायचं, 1 इंचावर मार्जिन करायची, बरोबर 1 इंचावर. मागच्या साईडला आपण 1.25 इंचावर केली होती, समोरच्या साईडला 1 इंचावर मार्जिन करायची आणि मग मोंड्याला अशी गोलाई देऊन घ्यायची. तर इथं पण गोलाई देते वेळेस इथं थोडासा खालच्या साईडला जाऊ द्यायचा भाग, आपला चॉकचा भाग थोडासा खालच्या साईडला जाऊन अशी मार्जिन करून घ्यायची. आता हा झाला मोंडा. आता इथं गळा आखून घेऊयात. समोरचा गळा होता 5.5 इंचाचा, तर 5.5 इंचावर मार्जिन करून जशाला तसा 2.25 इंचावर गळा होता तो तशाला तसा आखून याला अशी गोलाई देऊन घ्यायची. आणि त्यानंतर आता इथं आपल्याला क्रॉसपट्टी आखून घ्यायची बघा. तर इथं 3 इंचावर मी क्रॉसपट्टी आखते. तुम्ही 3.5 इंचावर आखली तरी चालते. 3 इंच आणि इथे 2.5 इंच आणि असा क्रॉसपट्टीला तिरकस आकार द्यायचा. क्रॉसपट्टी म्हणजे क्रॉस, तिरकस आकार देऊन घ्यायचा. आणि त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इथं 4 टक्स टाकायचे म्हणून 4 टक्सची मार्जिन करून घ्यायची. इथं 3.5 इंचावर टक्स टाकायचा पहिला, जसं आपण प्रिन्स कटला वगैरे टाकतो तसा 3.5 इंचावर टाकायचा. आणि इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच अशी मार्जिन करून उभा 2.5 इंचावर टक्स टाकायचा. आणि अशा प्रकारे आपण मार्जिन करून घ्यायची. आता ही मार्जिन आपली पूर्ण टोटल किती इंचाची झाली बघा, पूर्ण आता 1.5 इंचाची झाली. म्हणजे इथं 1.25 इंच घेतला मी आणि इथं 1.25 इंच घेतला, इथं अर्धाच इंच घेतला अलीकडे आणि इथं 1.25 इंच घेतला. म्हणजे असं 1.5 इंचावर मी मार्जिन केली. तर आता ही 1.5 इंच आपली काय करणार, अशी टक्समध्ये जाणार.
असं जेव्हा आपण टक्स टाकतो तेव्हा ही मार्जिन आपली इथं कट होणार, म्हणून ह्या मार्जिनमुळं इथं मी आता 1.5 इंचावर वाढून घेणार आणि अशी एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायची. परत आता इथला पॉईंट पण आपण इथून घ्यायचा 2.5 इंचावर आणि ह्याच्या थोडंसं अंतर, हे पॉईंट आहे ना, या पॉईंटच्या थोडंसं अंतर असं आपल्याला हा पॉईंट आखून घ्यायचा. तर हे फक्त एवढेच, जेवढं आपण मार्जिन केले तेवढं एकदम अगदी छोटंसं इथं अशी आपल्याला शिलाई मारायची असते 4 टक्सची. त्यानंतर इथं आता आपल्याला तिसरा पॉईंट काढायचा आहे. तर इथून काय करायचं, 1/2 इंचावर मार्किंग करायची आणि याच्या थोडंसं अलीकडे, तर मी काही कधी मोजून घेतलं नाही किती इंच झालेलं आहे इथं, पण थोडंसं अंतरावरती टक्स टाकून घ्यायचा असतो आणि इथं पण 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि हा पण या पॉईंटच्या थोडंसं अलीकडे हा चौथा पॉईंट काढून घ्यायचा असतो. तर ही अशी पूर्ण मार्किंग झालेली आहे आपली 4 टक्स ब्लाऊजची. बघा आता इथं काय काय मी चेंजेस केले. इथं उंची घेतली, तर इथं 1 इंच उंची वाढवली. आलं लक्षात तुमच्या मागच्या भागापेक्षा. आणि इथं या पॉईंटमुळं इथं एक्स्ट्राची आपण छाती म्हणजे मार्जिन वाढवून घेतली, बाकी जशाच तसं. तर आता हे आपण काय करूयात, कटिंग करून घेऊयात. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याची स्टिचिंग दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती मला कमेंट करून नक्की सांगा. हे भाग मी आता नंतर कट करणार आहे. बस मी असे पॉईंट काढून घेते. त्यानंतर आता हे गळा आपला आता इथं क्रॉस पट्टी आपल्याला कट करून घ्यायची. आता हे क्रॉस पट्टीचा एक्स्ट्राचा भाग आहे तो पण कट करून घेते मी. आता इथं आपल्याला साध्या ब्लाऊजला 4 क्रॉस पट्ट्या लागतात, तर ह्या कापडामध्ये मी ही क्रॉस पट्टी ॲडजस्ट करते आणि उरलेला भाग आहे तो पण आपल्याला पाठीला पट्टी लावण्यासाठी उपयोगाला येतो. हे सरळ करून नंतर पाठीला पट्टी लावण्यासाठी उपयोगाला येतो. हे बघा, ह्या झाल्या 4 क्रॉस पट्ट्या, ह्या 2 आणि ह्या 2. त्यानंतर आता हे 4 टक्सचा भाग आपला हा पण कट करून घेऊ आणि आता याला काय करूयात, आपण असे छोटे छोटे नॉचेस लावून घेऊयात. आता हे कापड उरलंय बघा, तर यामध्ये पाठीची पट्टी आपली तयार होईल. ह्या 4 क्रॉस पट्ट्या, हे पाठीचा भाग, हा समोरचा भाग झाला. आता हे कापड उरलंय बघा, हे 2 भाग उरलेत. तर या भागामध्ये काय करायचं आपल्याला, यामध्ये आपल्याला 1.5 इंचाची काजे लावायला पट्टी आणि 2.5 इंचाची बटन लावायला पट्टी, ह्या 2 पट्ट्या काढून घ्यायच्या उरलेल्या कापडामध्ये. आता अजून काय लागतं ब्लाऊजला, तर आता आपल्याला गोट मारायला पट्टी लागते पायपिंग करायला. तर त्या पट्ट्या आपल्याला यामध्ये काढायच्या. तर यामध्ये कशा काढायच्या,
हे कापड असं तिरकस ठेवायचं. हे कापड असं सरळ ठेवलं ना का अशा तिरकस पट्ट्या काढायच्या आपल्याला. 3 ते 4 पट्ट्या लागतात आपल्याला गोट मारण्यासाठी. अशा 1.5 इंचावर मार्जिन करून आपल्याला ह्या पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर ह्या पट्ट्या आपण कट करून घेऊयात. अजून एखादी पट्टी लागली तर नंतर या कपड्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण 4 टक्सचा ब्लाऊज कट करून झालेला आहे. आता हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिवायला घेऊयात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करून मला नक्की सांगा. आणि यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तेही कमेंट करून सांगा, म्हणजे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न पण करेल. चला तर मग भेटूयात आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.